नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओपासून आपण नागरिकशास्त्राच्या महत्त्वाच्या नोट्सला सुरुवात करणार आहोत। आता नागरिकशास्त्र हे आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 ला सुद्धा विचारलं जातं। आता नागरिकशास्त्र पेपर 1 मध्ये हे 3 ते 4 मार्काला विचारलं जातं आणि पेपर 2 मध्ये हे जास्तीत जास्त 10 मार्क्सला विचारलं जातं। आता 2021 चा पेपर उचलून पहा, त्याच्यामध्ये 10 मार्क्सला हे नागरिकशास्त्र विचारलं होतं। त्यामुळं नागरिकशास्त्राला लाईटली घ्यायचं नाही। आता हा नागरिकशास्त्र आपल्याला कुठं मिळतं? ज्यावेळेस आपण शालेय पाठ्यपुस्तकं पाहिला जातो, शालेय पाठ्यपुस्तकाच्या मागच्या साईडला 6वी पासून नागरिकशास्त्र पाहायला मिळतं। पण जे काही पूर्वीचे पाठ्यपुस्तकं होते त्याच्यामध्ये आपल्याला नागरिकशास्त्र हे 5वी पासून पाहायला मिळतं। पण सध्याचे नागरिकशास्त्र आपल्याला 6वी पासून पाहायला मिळतं। पण आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नागरिकशास्त्राची थोडीशी बेसिक माहिती पाहणार आहोत। म्हणजे याच्यामध्ये आपले जे काही राष्ट्रीय प्रतीक आहेत, राष्ट्रीय नदी, वृक्ष, फूल, फळे काय आहेत ते पाहणार आहोत आणि महाराष्ट्राचं सुद्धा पाहणार आहोत। भारताचं आणि महाराष्ट्राचं एवढं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे नागरिकशास्त्राची बेसिक माहिती ही तुम्हाला माहिती होईल आणि हे आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे आणि हे आपल्या लेकरांना सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। आणि पुढल्या व्हिडिओपासून आपण 5वी नागरिकशास्त्राला सुरुवात करू। आता अवांतर चर्चा न करता नागरिकशास्त्राच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे नोट्स, पॉईंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहू। आता आपण भारताचे प्रमुख पाहू। आता या भारताच्या प्रमुखमध्ये भारताचे प्रमुख काय काय आहेत ते पाहिलं। त्याच्यामध्ये आहे राष्ट्रीय प्रतीके। आता भारताची जी काही राष्ट्रीय प्रतीके आहेत ती आपल्याला माहिती असायला हवीत। याच्यामध्ये पहिला आहे राष्ट्रीय ध्वज। मग आता या राष्ट्रीय ध्वजा संदर्भात आपल्या परीक्षेला काय माहिती विचारली जाते फक्त तेवढंच आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय ध्वज, आता भारताच्या तिरंगी झेंड्याचा 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला। आता हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे की भारताचा जो काही तिरंगा आहे याचा स्वीकार कधी करण्यात आला, म्हणजे राष्ट्रीय ध्वज म्हणून कधी स्वीकार करण्यात आला। तर राष्ट्रीय ध्वज भारताच्या तिरंगी झेंड्याचा 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला। आता आणि राष्ट्रीय ध्वजाची जी काही डिझाईन आहे ही डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली। ह्याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेला होता की जी काही भारतीय झेंडा आहे ही म्हणजे तिरंगा, याची डिझाईन कोण तयार केली होती? तर याची डिझाईन ही पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली होती। आता आपलं आहे राष्ट्रीय प्रतीक। सम्राट अशोकाच्या इसवी पूर्व 272 ते 232 या कालखंडामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 4 सिंहाच्या प्रतिकृतीस 26 जानेवारी 1950 मध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा देण्यात आला। आता याच्यावर प्रश्न असा विचारला होता की राष्ट्रीय प्रतीकामध्ये सम्राट अशोक यांच्या कोणत्या कालखंडामध्ये स्थापन करण्यात आला होता? तर इसवी पूर्व 272 ते 232। आता याच्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला गेला होता, जे काही आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे, जी काही सिंहाची प्रतिकृती आहे याच्यामध्ये किती सिंह आहेत व किती सिंह दिसतात असा प्रश्न विचारला होता। तर याच्यामध्ये 4 सिंह आहेत, हे फक्त आपल्याला 3 सिंह दिसतात। समोरचा डावा बाजूचा आणि उजव्या बाजूचा, पण मागच्या बाजूचा हा दिसत नाहीये। आणि आणखीन एक प्रश्न विचारला होता की याला राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा कधी प्राप्त झाला होता? कशाला? सम्राट अशोकाचा इसवी पूर्व 272 ते 232 कालखंडात स्थापन करण्यात आलेल्या 4 सिंहाची जी काही प्रतिकृती आहे याला 26 जानेवारी 1950 मध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा देण्यात आला। आता आहे राष्ट्रीय पक्षी। सन 1963 मध्ये मोर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले। भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर। आणि याला राष्ट्रीय पक्षी म्हणून कधी घोषित करण्यात आले? तर सन 1963 मध्ये। आता आहे राष्ट्रीय कॅलेंडर। आता राष्ट्रीय कॅलेंडर याचा स्वीकार कधी करण्यात आला? तर 22 मार्च 1957 मध्ये राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार। पुन्हा आहे राष्ट्रीय नदी। आपली आता राष्ट्रीय नदी कोणती आहे? गंगा आहे।
आता आपलं राष्ट्रीय फूल कोणते आहे? आपले राष्ट्रीय फूल आहे कमळ. राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे? आपले राष्ट्रीय वृक्ष आहे वड. राष्ट्रीय खेळ हॉकी. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय पशु बंगाली वाघ. राष्ट्रीय जलचर गंगा नदीतील डॉल्फिन मासा. आता आपण परत एकदा घेऊ. राष्ट्रीय फूल कमळ. राष्ट्रीय वृक्ष वड. राष्ट्रीय खेळ हॉकी. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय पशु बंगाली वाघ आणि राष्ट्रीय जलचर गंगा नदीतील डॉल्फिन मासा. आता आपण महाराष्ट्राची काही मानचिन्हे आहेत याच्या संदर्भात माहिती पाहू. आता राज्यफूल. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? तर मोठा बोंडारा, जे की त्याला तांबस किंवा तांबल या नावानं ओळखलं जातं. राज्यफूल कुठलं आहे? महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल मोठा बोंडारा, जे की त्याला तामस किंवा तांबल असे म्हटलं जातं. आता राज्य पक्षी. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल किंवा हरावत. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. महाराष्ट्राचं राज्य वृक्ष आंबा. महाराष्ट्राचं राज्य वृक्ष आंबा. महाराष्ट्राचं राज्य नृत्य कोणतं आहे? लावणी. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? कबड्डी. राज्य प्राणी शेकरू खारी सारखी जात. आता राज्यभाषा कोणती आहे महाराष्ट्राची? महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी. राज्य फुलपाखरू. राज्य फुलपाखरू कोणतं आहे? ब्लू मॉर्मॉन. महाराष्ट्रातील सह्य पर्वतावरील सर्वात मोठा फुलपाखरू. आता ब्लू मॉर्मॉन याच्या संदर्भात काय आहे? तर हा सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू आहे. कुठला? महाराष्ट्रातील. महाराष्ट्रातील राज्य फुलपाखरू कोणता? ब्लू मॉर्मॉन. तर भारतातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू कोणता? तर सदर्न बर्ड विंग. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सह्य पर्वतातील फुलपाखरू कुठला? ब्लू मॉर्मॉन. आणि भारतातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू कोणता? तर सदर्न बर्ड विंग. आता परत एकदा आपण महाराष्ट्राचं पाहू. राज्यफूल मोठा बोंडारा तामस तांबल. राज्यपक्षी हरियाल हरावत. राज्यवृक्ष आंबा. राज्यनृत्य लावणी. राज्य खेळ कबड्डी. राज्य प्राणी शेकरू खारीसारखी जात. राज्य प्राणी मराठी. राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, जो की महाराष्ट्रातील सर्वात मोठा फुलपाखरू. तर भारतातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू कुठला? सदर्न बर्डविंग. तर हे होते आजच्या या व्हिडिओमधील नागरिकशास्त्राचे महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण 5वीचं नागरिकशास्त्र पाहू आणि या नागरिकशास्त्रावर याच्या ज्या काही नोट्स आहेत याच्यावर TETला भरपूर प्रश्न पडलेले आहेत. आणि जो काही आपण 5वीचा नागरिकशास्त्र पाहणार आहोत तो आपलं 5वीचं नागरिकशास्त्र हे 30 ते 40 मिनिटांमध्ये कव्हर होऊन जाईल. आणि त्याच्यामधले जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट जी की तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटलं. आपण सध्या मानसशास्त्राच्या नोट्सवर काम करत आहोत आणि मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स बनत आहेत. पण तुम्ही सध्या तुमच्याकडे जे काही मटेरियल आहे किंवा सिलेबसमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही मानसशास्त्राच्या नोट्स रेफर करा किंवा मानसशास्त्राच्या मार्केटमधले पुस्तकं वापरून ते फॉलो करा. पण सध्या जेवढे काही पुस्तकं अवेलेबल आहेत ते मानसशास्त्राचे भेटत नाही आहेत. त्या दृष्टिकोनातूनच आपण मानसशास्त्राच्या नोट्स बनवायला सुरुवात केलेली होती. आणि ज्या काही आपण मानसशास्त्राच्या नोट्स बनवत आहोत त्याच्यातलं आपलं 60% काम पूर्ण झालेलं आहे. 60% काम हे टायपिंग करून करेक्शन करून ते पूर्ण झालेलं आहे. आता फक्त राहिले 40% काम. हे 40% काम ह्या 8 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि जास्तीत जास्त 10 दिवसामध्ये तुम्हाला मानसशास्त्राच्या नोट्स मिळून जातील. आणि परीक्षेपूर्वी तुम्हाला जास्तीत जास्त 15 दिवस किंवा जास्तीत जास्त 12 ते 13 दिवस हे मानसशास्त्राच्या नोट्स वाचायला मिळून जातील. आणि ह्या मानसशास्त्राच्या नोट्स अशा असतील की तुम्ही एकदा वाचले की तुम्हाला ते परफेक्ट होऊन जातील. तर ठीक आहे,
आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा। आणि आपण परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, विज्ञानच्या नोट्स अवेलेबल केलेले आहेत, प्रिंटेड स्वरूपात आहेत। ते तुम्हाला घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता। इथून तुम्हाला प्रोसेस, इथं स्क्रीनशॉट दिसत असेल त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल।